नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे भाऊबीज। आता आम्ही काही भाऊबीज अशी काही केली नाही, पण आता व्हिडिओला माझा थोडा लेट झाला कारण अंजू भाऊबीज करायला आली, पण काय झालं मी म्हटलं जाऊ दे, काय नाही एवढं काही खास नाही, असं तसं म्हटलं मूडच नव्हता आमचा हे करायला, भाऊबीज करायला। तर सगळेजण येऊन गेले भाऊबीज करून, पण मी आता अंजूनी गिफ्ट काय आणले ते तुम्हाला दाखवते। टायगरला पण आणले बरं का, तर टायगर आहे बघा, टायगरची पण भाऊबीज झाले। आणि ही आहे अंजू आले मस्तपैकी, आणि अंजूनी गिफ्ट बघा काय आणलंय, हे बघा समीरचा आणि सुमितचा असा फोटोची फ्रेम बनवून आणले मस्तपैकी, छान वाटते बघा। सुमित बघा कसा दिसतोय लहानपणीचा, आणि समीर लाईट येते थोडी। आणि ह्यानी एक टी शर्ट घातलंय, हे पण याला भाऊबीजच आले आहे ना। सगळ्यांनी भावांना भरपूर असे गिफ्ट आणले। आणि हे बघा टायगरला आणलेलं, टायगरनी एक चॉकलेट खाल्लं, आणि आहे तर छान असं गिफ्ट आणलं अंजूनी। अंजूला आम्ही गिफ्ट नाही आणलं, अंजूला म्हटलं अंजू तुला मी नंतर गिफ्ट देईल, आमचं घर बनल्यावर तुला मस्तपैकी गिफ्ट एकदम नको गिफ्ट म्हणते आता, म्हणजे मला चांगला ड्रेस घे म्हणत तर आहे तरी करते, मला चांगला ड्रेस घ्या आता बोलले नको मला ड्रेस। साडी घेऊ का तिला, ती साडी तू बोललेलीस तशी, ती रेडीमेड नको तशी नको, ती नाही का अशी डायरेक्ट रेडीमेड होती पदर टाकतात त्या, ते आपण समीरच्या लग्नात घेणार होतो, पण आता ते आता नको, आपण ड्रेसच मस्तपैकी मी तिला छान घेईल, तुला घेऊन जाईल स्वतः, आणि तू जिथे बोट ठेवशील तो ड्रेस तुला घेईन, ओके। हे माझा प्रॉमिस आहे तुला, हा फक्त तू सुट्टी काढण्याचं म्हणशील आण ग, काय नाही असं तसं। टायगर पण खुश आहे, टायगरच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहे ना, टायगरला सगळ्यांनी मस्तपैकी हे केली। आता हिचं चाललेलं बघत बसून, काय ग ताई तू ब्लॉक नाही काढत माझा, मी म्हटलं राहू दे का, काय नाही मग बघू। म्हणजे दोन भाव लाडाचे, मला बोलत होती ती की माझं गिफ्ट बघून बघ तू म्हणशील वाव अशी करशील, म्हटलं काय नाही ती 1 महिन्यापासून चाललंय, म्हटलं काय नाही। आणि खरंच छान केलं मस्त, कारण कपडे वगैरे ती दरवर्षी घेते, ड्रेस शर्ट घेते सगळं, पण ही पोरं काय घालत नाहीत, तर यावर्षी म्हटलं तू जरा युनिक आण काहीतरी, मग तिने युनिक आणलं असं। तर तिला पण आम्ही देणार युनिकच, पण सांगूनच दिलेलं आहे, आता तर मी ऑलरेडी सांगून टाकलं आहे तुला ड्रेस घेणार, सो कारण ती कसं तिच्या वापरात येणार ना, बाकीचं काय तिला असं फ्रेम बीम घेऊन ती उद्या नवऱ्याकडे निघून जाईल ना, मग ते फ्रेम इथंच पडून राहतील, आहे की नाही। अंजूची ड्रेसिंग पण छान आहे, 1 नंबर, वाव भारी। बघू तुझे इयरिंग्स, वाव 1 नंबर। टायगर झाली भाऊबीज झाली। ही बघा, ही माझ्या भावानी मला साडी आणली, एक भाव आलेला, बाकीच्या भावांना सगळ्यांना सांगितलं की येऊ नको माझ्याकडे, कारण माझी तिथं परिस्थिती, मी फार गरीब झाले आता, म्हणून माझ्या झोपडीमध्ये तुम्हाला काय मला तुमचा पाहुणचार करता येणार नाही, म्हणून मी माझ्या भावांना सांगितलं कोणीच येऊ नका, मी माझं जेव्हा चांगला घर होईल तेव्हा माझ्या घराच्या पूजेलाच डायरेक्ट आता सर्वांनी या, तेव्हाच माझी भाऊबीज, म्हणजे ज्यांचं काय राहिलं तेव्हा मी ते सगळ्यांना देणार आहे। कारण कसं दिवसभर उन्हामध्ये या झोपडीमध्ये, आणि आता वाजलेत बघा रात्रीचे 9:30, आणि अजून पण माझं काही काम नाही, जेवण नाही, काही नाही, आत्ताशी आंघोळ झाली असं। टायगरला पण आता मस्तपैकी पुसून बिसून घरात घेतलं, बांधलं त्याला, आता इथं पण थोडं पुसून घेतलं, सगळं स्वच्छता केली। आणि माझ्या भावानी पण साडी मस्तपैकी आणली, एका भावानी छान आहे मस्त, मला आवडली। हे मोरपिशी आहे का ही कलर आहे ना, मोरपिशी आहे, पण तो दिसतो पण हिरवा वाटतो। चला अशा रीतीने भाऊबीज झालेली आहे, आणि आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस पण संपला आहे। आता आमच्या कामाला पण चांगली स्पीड येईल आता आमच्या कामाला, कारण आज पाया झालेला आहे, उद्याचा एक थोडासा राहिला आहे, मग परवापासून आमचे मिस्त्री येतील आणि काम चालू होईल फटाफट। मित्रांनो हे बघा, आमच्या घरामध्ये ना कोबा केलेला ना, तर तो कोबा कसा खरबडीत होता, म्हणजे रफ केलेला, त्याला वरती घोटाई नव्हती केलेली, तर आज म्हटलं घोटाई करू, तर ते कोबा कसा पुसायला मिळत होतो, जेवलो काय झालं की ते सगळे खड्डे त्यामध्ये मुंग्या वगैरे यायच्या, म्हणून आज काय म्हटलं नको आपण त्याच्यावरती घोटाई करून घेऊया, तर घोटाई केली। तर आता आम्हाला घरात जायचे वांदे झालेत, कारण ते जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आतमध्ये काय आम्हाला एंट्री नाही। मग माझा बाबल्या बघा आता कुठं झोपलाय, सुमितला म्हटलेलं त्याला मी मैदानात घेऊन जा, सुमितने मैदानात दिलं, 1 तासभर बसवला, तिथून एकटाच
पळून आलाय घरी निघून. त्याला मम्माची आठवण आली ना लगेच पळून येतो घरी. आलाय आता त्याला मी इथं जागा थोडी स्वच्छ केली झाडून बिडून. तर मुंग्या होत्या तिथं, मुंग्या होत्या तर मुंग्यांना आपण हे टाकली, पावडर टाकली आणि याला चादर टाकली. तर चांगली धुतलेली चादर, वर्गाच्या चादरीवर अर्धा आणि अर्धा बाहेर. तर त्याला हे बघा अशी हवा घालत बसले बघा. तसं म्हणजे हात दुखायला लागले. जवळजवळ 1.5 तास झाला मी इथे बसले. हा झोपलाय गार, पण मला ते पूर्वीच्या काळी कसे राजा लोकांना राण्या राजाच आहे तो. राजा लोकांना राण्या कशा अशा हवा घालायचे. येडा ए झोपू दे रे, झोपू दे, जाऊ दे, झोपू दे, झोप. हा ती चादर वड तिकडे. बळी पण आहे ना मस्तपैकी त्याची काळजी घेतोय. मी गेली रे इकडं तिकडं ह्या लगेच उठतो. चादर खेचता येते का? हा पाय घे इकडून असा. हा आता बरं आहे, बरं आहे ना. अशी हवा त्याला पाहिजे. जरा हवा मारायचं बंद झालं ना की लगेच उठून बघतो. ला मार मम्मा हवा घाल. हवा केस बघा, हे बघ हवा. गरमीची ताप इतकी आहे ना, उष्णता इतकी वाढले नाही. जवळजवळ 35-36 वरती टेम्परेचर गेले आणि अशा टेम्परेचरमध्ये आम्ही घर खोलले. आता काय माहिती नव्हतं ऑक्टोबरची हीट चालू आहे हे माहिती होतं, पण इतकी उष्णता पडेल, एवढा ऊन पडेल हे माहीत नव्हतं. असं झालं. तर आता हे पुट्टा घेतला असा आणि पुट्ट्याने हवा बी पण खाते आणि माझ्यासोबत माझ्या बापल्याला सुद्धा अशी हवा मारते. असं झालेलं आहे. आणि असू द्या ठीक आहे, सवय आहे मला या सर्व गोष्टीची, पण माझ्या बाबल्याला नाही आहे. पण त्याला पण ती सवय झालेली आहे थोडी थोडी. होईल आमचं पण लवकर. इथे बघा मस्तपैकी झाडं आहेत सगळी. जी मी झाडं लावलेली ती आज मला कामाला आलेली आहेत है ना. सगळी हिरवळ हिरवळ आहे बघा वरती आपली झाडं सगळी. भेंडीचं झाड बघा किती उंचावरती गेलेलं आहे. बघा कसा बसलाय. मगर मगर पसरले. मगर कशी पसरून बसते तशी मगर पसरली माझी. आता बघा हवा मारायची बंद झाली, लगेच डोळे उघडले. हवा घालायला लागले, तोंडाला हवा घालायला लागली ना अशी की लगेच झोपतो. बरं वाटते त्याला. इथं सगळा पसारा आमचा पडलाय. ही सगळी दरवाजे काढून ठेवले तिथं. हे किचनच्या ट्रॉल्या इथं काढलेल्या आहेत. खिडक्या पण इथंच आहेत. विटांचा ढिगारा लागलाय तिथं. AC पण बघा आमची कशी बाहेरच सगळी पडले. सोफा तिकडेच आहे. बाबू बस तिथे, येऊ नको. हा बाबू लगेच उठतो. जरा मम्मा कुठं जायचं नाही, त्या जवळ बसायची. पोरांनी बघा ना त्या दिवशी इथं झाडं मी लावली आणि इथं त्यांनी शेकोटी केली रात्रीच्या टायमाला. त्याची ना धाप लागली इथं बघा. हे एक पान जाळालं. झाड आहे जिवंत. त्या दिवशी ओरडली खूप त्यांना, म्हणलं असं करत जाऊ नका. झाड आहे शेवटी ते. हे बघा माझे कपडे आहेत ना, इकडं कपड्यांचा स्टँड लावलेला आहे आणि इथं कपडे सुकत घातले. तिथे पण सगळा पसाराच आहे. सगळ्या घरातली इम्पॉर्टंट वस्तू आहेत ना सगळ्या अशाच इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेत. बाबू थांब, येऊ नको. बघा लगेच आला पाठीमागं, लगेच है ना, जरा दम नाही. इथं पण किचनच्या ट्रॉल्या तशाच आहेत. ही पाण्याची टाकी आपली. फायनली टायगरला घरात गृहप्रवेश झालाय आणि मस्त कोबा इतका गार आहे ना. ह्या बघा म्हणजे कोबा तर झालेलाच होता आपला, फक्त त्याच्यावर घोटाई नव्हती झालेली ना. तर आता घोटाई झाली ते इतकं थंड आहे ना. माझं बापले बघा दरवाजा उघडाय तरी पण एवढा मस्त रिलॅक्स होऊन बसलाय आता है ना. तर टायगरसाठी हे सगळं मला करायचं होतं, कारण टायगरला अजिबात माझा त्रास द्यायचा नाहीये. कोणत्याही गोष्टीचा त्याला काही त्रास झाला पाहिजे नाही असं. मला कसं आहे, आपल्याला बोलता येतं, त्या बिचाऱ्याला बोलता येत नाही. तो काय त्याचं मन व्यक्त करेल आपल्यासमोर आहे ना. त्याचं काय फक्त त्याला काय लागतंय, मला थंड हवेचं ठिकाण, थंड ठिकाणी म्हणजे फक्त बसू द्या, राहू द्या एवढंच. त्याच्या शरीरावर एवढी केस आहेत ना ते, आणि त्यांचा कसं घाम जात नाही. डॉगचं आहे ना अजिबात घाम जात नाही. त्यांचा जो घाम बीम कुठून जायचं असेल काय, सगळं नाकातून फक्त बस एवढीच त्यांची जागा असते. मग त्यांना कसं हीट एवढी निर्माण होते ना त्या केसांमुळे, म्हणून त्याला जास्त गरमी सहन होत नाही. तर बाबल्या आता मस्त थंड झालं आहे बघा. आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही जेवतोय. तर बघा आमचं गॅस पण डिस्कनेक्ट करून टाकलेलं आहे इथून, गॅसचं कनेक्शन. मग आता संध्याकाळी ते लावून देतील परत. माझं किचन थोडासा इथं आहे, अर्धं सामान बाहेर नेऊन ठेवलं आहे. तर आता टायगरच्या पप्पांनी सांगितलेलं मी जेवण मागवा आपल्याला बाहेरून काहीतरी. तर जास्त काय नाही, असं साधंच जेवण आपलं राईस प्लेट मागवल्यात आणि प्लेटीसुद्धा आणलेल्या आहेत समीरनी जाऊन खाली. तर त्यामध्ये बघा आता काय काय आलं आहे तुम्हाला दाखवते. हे बघा भात आलं आहे,
डाळ आहे, कशा आल्यात बघा पिशव्यांमध्ये बांधून जेवण. जाऊ द्या, खायचं आहे, काम करायचं हां. याद रखेंगे म्हणजे आपलं मी कालच बोलली की आमची सुरुवातच झोपडीतून झाली, त्यामुळे आम्हाला काही याच्यापेक्षा सुद्धा बेकार दिवस होते. आणि ते म्हणतायत मग आम्हाला तुमची स्टोरी सांगा म्हणून. सांगणार उद्या परवा नक्की सांगणार, आरामात सांगणार, आम्ही दोघं येऊन सांगणार. आणि 2 दिवस कमी पडतील. हा ना, 2 दिवस काय भरपूर ब्लॉग बनतील. सुरुवातीपासून जर सांगितलं ना आमचं प्रेम विवाह कसं झालं, कोणत्या कंडिशनमध्ये आम्ही होतो, मी किती कमी वयाची होती आणि त्याच्यामध्ये यांना जेलसुद्धा भोगावी लागली. बरेच असं आमचं पिक्चर असे 3-4 बनतील, इतकी मोठी स्टोरी आहे आमची. आणि भाजी बघा आता, ही बघा ही भाजी आहे. काय झालं आता, हे सिमेंट लागलं, थोडंसं लागू दे, जाऊ दे. भाजी आहे कसली आहे, मुगाची आहे का कसली आहे काय माहिती. चपात्या पण आहेत, हे बघा. जा ना धुवून या. सुमित झोपलाय तिकडे, गरम होतंय ना. पण आज यात कोब्यामुळे इतकं थंड वातावरण झालंय ना, इथं थंड वातावरण लय झाले, लय भारी वाटते. आणि यांनी काय हे दिलं नाही काय पापड वगैरे, त्या दिवशी पापड दिलेले. त्या दिवशी पण मी एक ना राईस प्लेट आणलेली खालून, तर त्यांनी पापड बिपड नळ्या बिळ्या मस्त दिलेल्या. आणि हा बघा, ह्या कोब्याचं सगळं श्रेय आमच्या सचिनला जात आहे. सचिन दिसत नाही पण मी सचिनला दाखवते. हे बघा, या सचिननी आमचा कोबा केला आहे. तर बिगारी पण काम केलंय मिस्त्रीचं 1 नंबर. त्याला मी सकाळी असंच म्हटलं की सचिन याला इथं घोटाई करून देशील का रे, तर बोलला दे दूंगा ना आंटी. म्हटलं चालेल. आणि बिचाऱ्याने तासाभरात इतकी घोटाई केली. अभी देखो मेरा बेटा कैसा है ना, मेरा बच्चा अच्छा से सो गया ना इधर, अभी इसकी दुआ तेरे को लगेगी है ना. कामगार एवढे भारी भेटलेत ना आम्हाला, बिगारी 1च नंबर. नाक्यावरून आणलेले आम्ही, पण असे आहेत ना त्यांना काही सांगायला लागत नाही, काही बोलायला लागत नाही. बिचारे बसतसुद्धा नाहीत. एवढे मेहनती आहेत ना खरंच, खूप खूप म्हणजे एवढं छान असं वाटतंय ना. असं पैसे गेले तर काही हे नाही, पण आपलं काम चांगलं होतंय ना, हे महत्त्वाचं. हां, इथेच बसा. समीर कुठे गेला, सुमित ये जेवायला. तो म्हणतो मला 3:30ला उठवा. बसा इथं. चला आता मित्रांनो जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग आता बाकीची परत पुढची कामं. खाली जायचं होतं मला बँकेमध्ये, लोन करायचं आहे. घराचं काम आहे म्हटलं, लोन तर करणंच गरजेचं आहे. एवढी तर काय आपल्याकडे अमाऊंट जमा नव्हती आणि नाही आहे सुद्धा. जे काही करायचं आहे ते मला सगळं लोनवरच करायचं आहे. आता कितीचं लोन करणार, कुठे जाणार ते पण मी तुम्हाला दाखवेलच. आता घराचं काम आहे, घर एकदाच होतं आहे, पुन्हा होणार नाही. आणि करायचं तर चांगलंच करणार. पुन्हा कोण आता याच्या पुढं तरी घराचं कधी काम आमच्या घरातून निघणार नाही. जर करणार तर आता शेवटचं आणि फायनली आणि व्यवस्थित करणार. त्यामुळे अमाऊंट पण मोठी आहे. आता लोन कुठून करणार, कसा करणार ते पण तुम्हाला मी नक्की दाखवणार. चला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत